त्याला गुंडाळणार, पण आपल्याला काय होतं त्याच्यात 3 फोल्ड करायचे, सिंगल फोल्ड, डबल फोल्ड आणि अजून एक फोल्ड. समजा जबड्याला लागलेला आहे तर सर्वसामान्य नागरिक काय करणार, हे नुसतं असं गुंडाळत बसणार आहे ना. पण हेच आपल्याला ट्रेनिंग मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो की याचा एक सेंटर काढायचा, याच्या खाली ठेवायचा आहे, वरती एक गाठ मारायचे. जर कॅज्युलिटी शुद्धीमध्ये असेल त्याला पकडायला सांगितलं, पकड हे बाजूला दोन्ही, तो पकड, तू दोन्ही हाताने पकड, लूज पकड. आता हे झाल्यानंतर काय करतो, इकडे सोडू नका, सोडू नकोस, घट्ट पकड. हे एक पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला, आणि दोन्ही हाताने घट्ट करा, वरच्या बाजूला गाठ मारायचे. हे या पद्धतीने आपण त्याला प्रथमोपचार करू शकतो, बँडेजिंग करू शकतो. आणि बँडेजिंग केल्यानंतर त्याला आपल्याला सेफ ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कसंही त्याला घेऊन जाणार, तर योग्य पद्धत काय होत बाळा, व्हेरी गुड. तुम्ही काय करतात, सगळं दोन्ही हाताची काय असतं, थोडा उजव्या हाताने, दोघांनी उजव्या हाताने, उजव्या डाव्या हाताने, स्वतःच्या उजव्या हाताने डाव्या हाताने, राईट टू लेफ्ट, तुम्ही राईट टू लेफ्ट. याला तर 4 हँड सीट, राईट टू लेफ्ट. आता ही ग्रिप केल्यानंतर एक मिनिट, समोरच्या एकमेकाचे मनगट पकडायचे, पकडा तुम्ही. याला तर 4 हँड सीट दाखवा त्यांना. या सीटवरती त्याला बसवा, बस पुढे जाऊन हात खांद्यावर टाक. या 4 हँड सीट. या पद्धतीने आपण त्याला आरामशीर घेऊन जाऊ शकतो. किती वजन असेल त्या झाडाच्या तिकडे न्या सावलीमध्ये. व्हेरी गुड. यांच्यासाठी जरा टाळ्या होऊ द्या. शत्रू हल्ला करण्याची शक्यता नाहीये. आणि ग्रीन सिग्नल जो आहे दिला झालेला आहे. दोघांमध्ये फरक काय आहे की एक जो आहे तो पहिला कमी जास्त आवाजात वाजला आणि हा दुसरा जो आहे तो एकाच टोनमध्ये वाजतोय. हे दोन्ही सायरन 2 मिनिटं वाजतात आणि 2 मिनिटं वाजल्यानंतर आता हा वाजल्यानंतर काय करायचं की नागरिकांनी जे जखमी झालेले त्यांना मदत करायची. आगी लागलेलं सुद्धा आगी विझवण्याचं काम सामान्य नागरिकांनीच करायचं आहे. ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यांनी ते आगी विझवायच्या आहेत. सर्वसामान्य नागरिक काय करतो, आग विझव. आता ही जी पोझिशन जी आहे ते शत्रू रस्त्यावरनं जो बॉम्ब हल्ला होतो की त्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं आहे. हा मॅडम मी सांगतो, सायरन कधी वाजवते सांगतो. ही पोझिशन घेत. हॅलो मॅडम, सायरन नंतर जो आहे बस ऑटोमोबाईल ब्रेक. म्हणून त्या येण्या अगोदर या सामान्य नागरिकांनी चांगल्या पद्धतीने कसं घेऊन जायचं याचंही ट्रेनिंग आहे. आणि म्हणून हे मॉकड्रिल सध्या युद्धाचं वातावरण सुरू आहे. मग नागरिकांनी आपला जीव कसा वाचवायचा आहे. लोक वरतून आगी लागल्यावरती उड्या मारतात आहे ना. बराच वेळा आपण टीव्हीवरती बघतो वरतून उड्या मारतात. सजग राहावं म्हणून आपण हा आजचा मॉकड्रिल घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की काल रात्री आपला पाकिस्तानच्या 9 ठिकाणी स्ट्राईक करून आपल्या इंडियन आर्मीने काम पूर्ण तमाम केलेलं आहे. त्याचा रिप्रिकॉशन्स किंवा त्याचा बदला म्हणून कदाचित आपल्याकडे पाकिस्तानकडून पण अटॅक होऊ शकतो. तर या अनुषंगाने आपली काय तयारी आहे, सामान्य नागरिक म्हणून आपण कसं त्याला फेस करायचं आहे, हा एक उद्देश आपल्या या मॉकड्रिल घेण्यामागे होता. आपल्या लोकांनी बरोबर बघितलंच होतं की कसं म्हणजे ऑपरेशन करायचं आहे किंवा जखमी झाल्यावर किंवा काय काय करायचं आहे, कसं आपल्याला स्वतःला हेड करायचं आहे, कुठून लपायच्या जागा कुठे असल्या पाहिजेत. त्यामुळे मोकळ्या जागेत सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा नसते. यावेळेला आपण जिथे जिथे चांगली इमारत आहे, जी स्ट्रॉंग इमारत आहे, त्या इमारतीमध्ये आज जाऊन थांबावं. थांबताना पिलरच्या जवळ थांबावं, खिडकीजवळ थांबू नये, दरवाजा थांबू नये आणि आपण सेफ राहावं. मगाशी सिग्नल जसा आपला मिळाला आपल्याला की जो इंटरप्रिटेशन सिग्नल होता पहिला भोंगा, की ते स्ट्राईक झाला म्हणून तो भोंगा आपल्याला वाजवला होता. शेवटचा भोंगा वाजला तो स्ट्रेट सरळ वाजला भोंगा, एकसारखा. म्हणजे ते आपलं काम सगळं स्ट्राईक संपलेलं आहे. आपण आता बाहेर यायला हरकत नाही. बाहेर आल्यानंतर आपण काय काय करायची ऍक्टिव्हिटी हे पण आता आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे. मला अशी अपेक्षा आहे की या पद्धतीने जर आपल्याकडे काही अटॅक झाला किंवा याच्याबरोबर आता हा अटॅक सोडून द्या, पण नैसर्गिक आपल्याला सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. नॅचरल कॅलेमिटीमध्ये पण पूर आला,
किंवा कुठे आग लागली तर आपण त्यातनं कसं वाचायचं आहे आणि आपल्याबरोबर बाकी साथींना कसं आपल्याला जगवायचं आहे या गोष्टी समजाव्या म्हणून आपण हा मॉक ड्रिलचा कार्यक्रम घेतला होता. तो यशस्वी झालाय असं मी जाहीर करतो. आणि रात्री 8 वाजता आपल्याला ब्लॅकआउट करणार आहोत आपण देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या शहरामध्ये. ब्लॅकआउटचा उद्देश असा आहे की त्याच रात्रीच्या दिवशी आपण शत्रूला आपली मुवमेंट कुठे आहे कळू नये, सगळ्या लाईट्स बंद असाव्या किंवा या ठिकाणी वस्ती आहे किंवा या ठिकाणी गर्दी जमलेली आहे किंवा या ठिकाणी व्हेकल मुवमेंट आहे ते त्यांना कळू नये म्हणून आपण सगळ्यांनी ब्लॅकआउट करायचा आहे. आणि ब्लॅकआउटचा अर्थ तो पूर्ण अंधार करायचा अशी अपेक्षा आहे. पण काही वेळेला आपल्याला समजा अत्यंत काय गरजेचं काम करायचं असेल तर डीम लाईटमध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे. बॅटरी आपल्याला वापरायची नाही, बॅटरी वापरता खाली त्याचा तोंड पाहिजे, वरती लाईट वरती जाणार अशी व्यवस्था करावी जेणेकरून शत्रूला आपला मुवमेंट किंवा आपण आपली जागा त्यांना कळलं नाही पाहिजे. व्हेकल्सने आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजेत, गाड्या त्या ठिकाणी थांबल्या पाहिजे एका ठिकाणी किंवा त्या हळूहळू त्या मूव्ह केल्या पण लाईट विदाऊट लाईट मूव्ह त्यांनी केल्या पाहिजेत काय मुवमेंट त्याच्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी. आपत्तीच्या काळामध्ये आपण कसं आपली बिहेवियर कसा असावं, वागणूक कसं असावी आणि आपण लोकांना कसं मदत करू शकू हेही बघायचं आहे. कारण आपण संपल्यानंतर जे कॅज्युअलिटीज आहेत किंवा जखमी झालेले लोक जे आहेत त्यांना आपल्याला जीवन त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना कशी मुवमेंट करायची आहे, त्यांना कुठे घेऊन जायचं आहे, हॉस्पिटल कुठे आहे, या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. किंवा आता बघायचं बघितलं आपण फायर फायटिंगचा कसं ऑपरेट करायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. एवढं मशीन आपल्याला असते पण आपण वापरू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं कसं वापरायचं ते. त्यामुळे ही जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून आपण हा ड्राईव्ह घेतला होता. आज तो पूर्ण झाला आहे. धन्यवाद.